सीईटी प्रिपरेशन करताना कुठला विषय सर्वात जास्त महत्त्वाचा आहे? फिजिक्स, केमिस्ट्री का मॅथ्स? तर माझा आन्सर असं आहे की मॅथ्स. लक्षात घ्या, मॅथ्स हा 100 मार्काचा पेपर आहे किंवा तो एक सेगमेंट आहे. बायोसुद्धा सेम तसं आहे. होतं काय, आपण फिजिक्स केमिस्ट्रीमधला एखादा दुसरा चॅप्टर नाही केला तर आपला 1 किंवा 2 मार्क जाणार आहे. याच्या उलट आपण जर मॅथ्समध्ये एखादा चॅप्टर नाही केला तर कदाचित 4 ते 5 मार्कसुद्धा मिस होऊ शकतात. त्यामुळे मॅथमॅटिक्सची प्रिपरेशन जर आपली वीक असेल तर सीईटीचा रिझल्ट आपला 5 ते 10 पर्सेंटांनी खाली येऊ शकतो. जर आपलं फिजिक्स केमिस्ट्री स्ट्रॉंग आहे खरं मॅथ्स कमी आहे तर रिझल्टवर इम्पॅक्ट पडणार. त्यामुळे पहिल्यांदा की रिझल्ट कशामध्ये असेल आपल्या सीईटीचा तर तो कायम लक्षात ठेवायचा, मॅथमॅटिक्स आणि बायोमध्येच तुमचा रिझल्ट लपलेला आहे. कारण मॅथ्स आणि बायोमध्ये जर तुम्ही 80पर्यंत जाऊ शकलात तर फिजिक्स केमिस्ट्रीमध्ये तुम्हाला 50-60 जरी मिळाले तर तो एक चांगला रिझल्ट तुम्हाला मिळवता येऊ शकतो. परंतु फिजिक्स केमिस्ट्रीच्या जोरावर सीईटीला रिझल्ट आणणं थोडंसं मुश्किल जातं. त्यामुळे आत्ता तुम्ही सीईटी प्रिपरेशन करताना काय केलं पाहिजे तर मॅथमॅटिक्सचे आणि बायोचे सर्व चॅप्टर झालेच पाहिजेत. इन्स्टंट अकॅडमी ॲप JEE, नीट, MST CETच्या प्रिपरेशनसाठी आजच डाउनलोड करा.